उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, घोडा मैदान आता जवळ यायला लागले हे आपण लक्षात घ्या. हा सारा ओबीसीचा आणि भटक्या विमुक्त समूहाचा सारा मेळावा आहे. मी सर्वात प्रथम या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना धन्यवाद देतो की ते स्वतःच्या पैशाने कुठल्याही प्रकारची गाडी घोडा कोणाकडे न, खऱ्या अर्थाने हा लढा सुरुवात झाला असं मी मानतो. आपणच सोडवू शकतो, दुसरा कोणीच सोडवू शकत नाही. हे सत्याने सोपा असणारा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की आम्हाला मिळाले. मित्रो, परंतु हे टिकवायचं असेल, सवर्णांचं राज्य होतं, या सवर्णांची असणारी सत्ता कायम राहावी याच्यासाठी त्यांनी पुन्हा नव्यानं भांडण या ठिकाणी सुरुवात केली. नव्यानं भांडण काय सुरुवात केलं की तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहोत. तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहोत हे भांडण त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि मुसलमान सत्तेवरती आला नाही पाहिजे म्हणून तुम्ही मलाच सत्तेवरती बसवा अशी असणारी परिस्थिती. आम्ही सत्तेवरती बसू, तुम्ही आम्हाला सत्ते मताच्या रूपाने बसा. आता भूमिका आपली बदलली पाहिजे आणि ती म्हणजे मीच सत्तेवरती बसेल असं ओबीसी आणि भटक्यांनी ठरवलं पाहिजे. आताची असणारी सत्ता जी आहे, आताची असणारी सत्ता जी आहे ती ओबीसी आणि भटका आणि आदिवासी इथला असणारा दलित जो आहे यांनी मिळून आपली ही सत्ता बसवली पाहिजे हे लक्षात घ्या. मी मुसलमानांना आवाहन करणार आहे, ही जी नवीन बस होते याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल, ही जी नवीन सत्तेची बस होते त्याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर ओबीसीच्या संमेलनाला उपस्थित राहणं पहिल्यांदा शिका. ओबीसींच्या, भटक्यांच्या, फुले शाहू आंबेडकरी वाद्यांच्या सभा संमेलनामध्ये सहभाग व्हायला सुरुवात केला. तुम्ही सहभाग व्हायला सुरुवात केला तर तुम्हाला स्वीकारल्या जाईल हे लक्षात घ्या. का ही वंचितांची चळवळ आहे आणि जो जो उपेक्षित आहे त्या उपेक्षिताला न्याय देण्याची आमची असणारी भाषा या ठिकाणी. मी आजच जरांगे पाटील यांचं असणारं एक वक्तव्य ऐकलं. माझा त्यांना सल्ला आहे, माझा सल्ला आहे त्यांना की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा आहे. मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा आहे हे लक्षात घ्या. कारण आजच्या गरीब मराठ्याची अवस्था ही जर कोणी केली असेल
तर प्रकाश बापू शेंडगे यांनी म्हटलं की ज्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे राहिले, दूध संस्था उभ्या राहिल्या, डीसीसी बँका उभ्या राहिल्या, यांनी या गरीब मराठ्याला या संस्थेमध्ये पायी ठेवू दिला नाही अशी असतानी परिस्थिती, त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असतानी परिस्थिती. आणि म्हणून माझं जयरांगे पाटील यांना असणारी विनंती आहे, सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही हे आपण लक्षात. जे शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी मावळ्याला हाताशी धरलं, 17-18 पकड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी धरलं आणि 17-18 पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचं असताना राज्य प्रस्थापित केलं. राज्य प्रस्थापित केलं. जरांगे पाटील, माझा आपल्याला असणारा सल्ला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे, पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली पाहिजे. त्याची अट काय आहे? त्याची अट आहे की माझं ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळं ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण. इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही, फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते. आज 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं. सामान्यातला सामान्य व्यक्ती. पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती. इतिहासामध्ये नाव कोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली. एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली. शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मोगलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं, याचं कारण की आलुटेदार बलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा काम करत होता हे आपण असताना लक्षात घ्या. तो सैन्य नसेल पण सैन्यासारखा काम करत होता लक्षात घ्या. आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्ताने येण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. ती दडवू नका एवढीच माझी असताना आपल्याला सल्ला आहे. त्याला इथल्या असणाऱ्या निजामी मराठी अण्णाराव पाटील आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात केली. अण्णारावला आम्ही भेटलो. अण्णाराव एक मागणी काय? ते म्हटले त्याच्याशिवाय मी समझोता करू शकत नाही. ते म्हटले म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे, पण त्याचं आंदोलन मी उभं केलं तर माझ्याशी बोलायला तरी येते. मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनात आरक्षण द्या तर मला कोण कुत्रही विचारायला येणार नाही. कोण कुत्रही विचारायला येणार नाही. आणि म्हणून ते आंदोलन पचलं गेलं. त्याच्यात शशिकांत पवारांनी मराठा महासंघ त्यांनी काढला
गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांनी बेटीवर राखण्याचा प्रश्न केला, तोही संपला, पचवलं. त्याच्यानंतर असणारा खेडेकरापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे. तुम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये पचवू देऊ नका एवढंच फक्त असणारा. आपण पहा आज मित्रो, ओबीसीना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे, लक्षात. आणि आज सत्ता हस्तगत करायच्या असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे. मी एक अत्यंत वात्रट प्रश्न आपल्याला विचारणार आहे. त्याचा प्रचार केला जातोय की धर्म धोक्यामध्ये आलेला आहे. आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार होतो. किती जण आपला धर्म सोडायला तयार आहेत त्यांनी हात वरती करा. लाजायचं नाही, हात वरती करा. एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे. आता आपण सगळेजण वाडवडिलांचा धर्म पाळणार असू आणि तो अंमल करणार असू, तो धोक्यात कसा आला मला एक सांगा. तो धोक्यात आला कसा? हे जे भारतीय जनता पक्षाचं धोंड धतूर चाललेलं आहे, भारतीय जनता पक्षाचं जे धोंड धतूर चाललेलं आहे, RSSचं असणारा जे धोंड धतूर चाललेलं आहे, ते तुम्हाला फसवण्याचं धोंड धतूर आहे, लक्षात घ्या. RSS BJPचा असणारा जो धर्म आहे तो तुमचाही धर्म आहे, आपलाही धर्म आहे. ते जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही? आरक्षण इंदिरा सायानीच्या आणि VP सिंगामुळे असणारं या ठिकाणी मिळालं, पण त्या ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही? आज ओबीसी सुद्धा, म्हणून मी नरसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की कुठला राजकीय पक्ष आपला ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे. ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे. जो राजकीय पक्ष कमीत कमी 14 ओबीसीचे लोकसभेला उमेदवार देतील तोच आपला पक्ष म्हणून आपण थांबायचा. कारण का ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर हा खासदार आणि आमदारच वाचू शकतो, हे लक्षात घ्या. आपण रस्त्यावरनं फक्त वातावरण तयार करू शकतो. रस्त्यावरनं आपण वातावरण करू शकतो. उद्याचा असणारा मराठा समाजाचं वेगळं ताट आपल्याला करायचं असेल तरीही आपल्याला सत्तेमध्ये बसलं पाहिजे, हे लक्षात घ्या. का सत्तेमध्ये बसून आपण हे वेगळं ताट त्या ठिकाणी करू शकतो. कुणाची मानसिकता आहे सत्तेमध्ये बसण्याची, त्यांनी हात वरती करा. त्याच्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार, आम्ही राम मंदिर बांधलं, ते उद्घाटन केलं, त्याच्याबद्दल हरकत नाही. पण त्या शंकराचार्याला का डावललं एवढं सांगा ना.
तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना, तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना, मग शंकराचार्याचा सल्ला का मानला नाही? शंकराचार्यांनी असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही? ते तर म्हटले आम्ही आनंदाने उद्घाटन करतो. पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारा विनंती केली की हा महिना मध्ये शुभ दिवस नाही आहे, त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये आपण, या महिन्यामध्ये शुभ दिवस नाही आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपण असणार. पण हेकेखोर नरेंद्र मोदी, हेकेखोर नरेंद्र मोदी, आम्ही तारीख काढलेली आहे त्याच दिवशी करणार. तेव्हा त्या शंकराचार्यांनी म्हटलं की आमचा नाईलाज आहे, एक शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही काही येणार नाही, हजर राहणार नाही. आणि ते हजर राहिले नाही, संधी द्यायची. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की देशाचा गाडा हाकायचा, आणि देशाचा गाडा हाकत असताना त्या माणसाकडे हेकेखोरपणा असून चालत नाही. आणि म्हणून उद्याच्या सत्तेमध्ये आपल्याला बसायचं असेल तर मी जसं म्हणाल की माझी मानसिकता पाहिजे की मी बसणार, माझी मानसिकता पाहिजे की मी आरक्षण वाद्यालाच मतदान देणार, दुसरं कुणाला देणार नाही. आहे का तुमची मानसिकता? दुसरी बाब, आपण एक दरवाजा बंद केलेला आहे. आपण एक दरवाजा बंद केलेला आहे, दुसरा दरवाजा आपल्याला खोलावा लागणार आहे, खोलावा लागणार. आणि दुसरा दरवाजा कुठला? या ठिकाणी हा जो मुस्लिम मतदार आहे त्याच्याशी आपलं भांडण नाही. मगाशी मी जसं म्हटलं ते सवर्णांचं भांडण आहे, सत्तेचं भांडण आहे. आणि त्यांनी आता असणारा धर्म आणून आपल्यात आणि त्यांच्यात फूट पाडलेली आहे. उद्याच जिंकायचं असेल आणि ओबीसीला सत्तेमध्ये बसायचं असेल तर हा नवा मित्र जोडायला आपण सुरुवात केली पाहिजे, हे लक्षात. हा नवा मित्र आपल्याला सरळ जोडायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी आपला अख्खा आरमार जेव्हा मुसलमानांच्या ताब्यामध्ये देऊन एक विश्वास व्यक्त केला, आपण असणारा महाराजांच्या विचाराचेच वारसदार आहोत हे आपण असणारा लक्षात घ्या. तेव्हा त्यांची नीती ही आपल्याला अपनावीच लागेल, त्यांची नीती ही आपल्याला अपनावीच लागेल. देवाणघेवाण हे आपल्याला करावं लागेल. तेव्हा कुठं ओबीसी आपला सत्ता मध्ये जाऊ शकतो आणि येऊ शकतो हे लक्षात घ्या.
का जोपर्यंत 51% मतदार आपण होत नाही, आपल्याला जिंकण्याचं गणित सुद्धा मांडावं लागेल हे लक्षात घ्या. आपण 51% मतदार जोपर्यंत होत नाही आणि मतदान आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत सत्ता आपल्याकडे येत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे 51% पोचण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागेल ते आपण केलं पाहिजे आणि ती करण्याची मानसिकता ही आपण तयार केली पाहिजे. ती मानसिकता आपण तयार केली पाहिजे, नुसती शब्दाने नाही तर कृतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. शेवटी मी जाता जाता एवढंच आपल्याला सांगणार आहे की वंचितचा जो उमेदवार, महासंघाचा जो उमेदवार याला आपण मतदान केलं पाहिजे. आपण उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये अरे तो राहुल गांधी काय आहे, नरेंद्र मोदी फार मोठा आहे, जाता जाता एवढंच आपल्याला विचारतो की तुमच्या कुटुंबातला 63 माणूस तुम्ही प्रमुख करणार का? करणार का हे सांगा. करणार का? करणार का? आणि मग देशाचा पंतप्रधान 63 कशाला करताय?